नमस्कार भावांनो बहिणींनो, आज सांगा तुमची ताई काहून खुश आहे? आज आई बाबाच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आई बाबा तुम्हाला लग्नाच्या तारखेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आता काढते मी व्हिडिओ सुरुवात मस्त छानसा. रोज तुमच्या संग त्याच गप्पा गोष्टी, ही भाजी बनवली ती भाजी बनवली. तर आज जर असं वाटू लागलं मी जर आई बाबाच्या सोबत असते तर मस्त केक आणला असता, मस्त साजरा केला असता, केक कापला असता, मस्त वाटलं असतं, आनंद वाटला असता मनाला. पण आता इकडे आहे तर मग काहीच नाही हे केल्या जात. आणि जवळ गाव असतं तर माणूस मग जातंय वाढदिवसासाठी. आहे बाया, ही लई मोठी गोष्ट असते लग्नाची. बराबर एप्रिल महिन्याची 7 तारीख आहे त्याच्या लग्नाच्या तारखेची. तर मग म्हणलं आता जाऊ दे, आता मस्त आई बाबाला शुभेच्छा दिल्या सकाळी सकाळी. म्हणलं बाबा आज नका तुम्ही वावरात जाऊ, आज घरी राहतं. बाबा म्हणे ताई आज म्हणे आजच्या दिवसच आहे, ते निंदणं सुरू आहे, कांदा नेतं म्हणे, आज जावंच लागतं. नाही तर मस्त आई लगे बाबाला सकाळी सकाळी म्हणजे ओवाळलं तर असंच बाबाला. आई काय करते, मस्त ओवाळती, ताट बनवती आणि लगे नवे कपडे घालायला देते. आईला लय आनंद वाटते त्याच्या लग्नाची तारीख असली म्हणजे मस्त नवे कपडे घालतेत लगे. पण मी सोबतच नसते, असं होऊन जाते. आणि लगेच मी काय केलं, हेडो काढायला लागले तर लगे आलाच तुमच्या दाजीचा फोन आला. तर मग मधातच राहून गेला हेडो काढायचा. मग ते सगळं लगे मी काढायला डिलेट मारला, मग आवाज नाही येत. मग त्याचा फोन आला आणि ते व्हिडिओ चालू होता, मग कटून जातोय आवाज. त्याच्यामुळं म्हणलं आता दुसराच का आपण मस्त काढा, नाही तर मस्त व्हिडिओ काढला आवाजात. असं केलं. म्हणलं जाऊ द्या आता तुमच्या ताईला मी पण काही आज मस्त गोड जेवण बनवीन लगे. काहीतरी पुरी भाजी जर का मस्त खीरपुरी बनवायची असली तर काटा वांगे असले, खारं वांग बनवायलाच तर खाऊ वाटते मला, नाही तर नाही. दाजीला सांगितलं होतं मस्त वांगे आणा म्हणलं आज. पण काय माहिती आता आणतेत का नाही. मग मी त्या साईडला होते, मग इथले भारी वांगे दिसू लागले. पण मी इकडं होते, मग त्या साईडला भीड राहते तर ती गेला. पण भाजीपाल्यावाला लय भारी वांगे होते गावाकडच्या सारखे. इकडं काही एवढे भारी भेटत नाही. आज भैया जे म्हणन ते त्याला मी मस्त जेवण बनवून देणार. हा भैया, तू जे म्हणलं ते. हा, भैयाचं चाललंय पुरणपोळी बनव म्हणून. तर हो म्हणलं, बनवते म्हणलं भैया. हेडो काढायला घेतला म्हणजे कोणाचा आपल्याला फोन येतोय. दाजी म्हणे कशासाठी फोन केलता? म्हणलं तुम्हाला ताक आणा याच्यासाठी फोन केलता म्हणलं. आता आपलं तर पहिलं आई बाबाची लग्नाची तारीख असली तर मग चॅनल नव्हतं. आता सगळ्याला माहिती होतं. तर मस्त कमेंटमध्ये शुभेच्छा द्या, आई बाबाची लग्नाची तारीख आहे तर मस्त छान छान कमेंट करा त्याच्यासाठी. असं करा. आता आमची पण तुम्हाला सांगणारच आहे मी आता कधी आमच्या लग्नाचा वाढदिवस येईल म्हणून. आज तुमच्या ताईनं किती कपडे धुतलेत पहा. किती मोठी पथरणी होती, उचलत नाहीत मला हे अशा. आता ही मोठी येले तर तिकून वाळू घातली, मला अशी धुता येत नाही, एवढ्या जड लागतात. तरी पण पणगात किती पॅक करून ठेवल्यात मी. तरी एकच ही दाजीसाठी वरी काढेले म्हणजे पाय त्याला पणगावर झोप येत नाही. ते म्हणतात मला लय अंग दुखतंय पणगावर, असं होते त्याला. आता तुमच्या ताईनं भैयाचे शाळेचे ड्रेस किती होते सगळे धुवून धावून ठेवलेत. त्याला काय आता जायचंय त्याला शाळेत उद्यापासून. आता त्याला काही सुट्ट्या नाही काय नाही. तर आता मस्त ही पण आता इथं काय करावं लागतंय मला, जास्त जागाच नाही. एकच धुवून वाळू घालावं लागते तिथं. एकच वस्तू बसते इथं. एक चादर मस्त लगे, एक चादर बसन, एक पथरणी बसन, त्याच्यावर काहीच नाही. तर लय उशीर लागतोय कपडे धुवायचे असले मला तर. मोठाले कपडे एकच धुवावं लागतात. मग त्याच्यामुळं मी जास्त वरी कपडे धुतच नसते, टाईम लागतोय लय. आता ही उद्या सुकन आल्या आपल्या कपड्यावर सावली, असंच होतंय. मग त्याच्यामुळं मग वाटतंय नकोच बापा आपण आता एक मग टाईम लागतोय लगे धुयाला. तर अजून तुमच्या ताईला 2 धुयाच्या आणि बाकीच्या पणगात धुवून धावून त्या ठेवून दिले. तर सगळे कपडे जर धुयाला काढले तर दररोजची एकच सुकते, जास्त नाही इथं जागा. आपल्या गावाकडं किती मोठी जागा आहे. बाबाच्या दारी तर एकदाच आपण 5-6 धुवू शकतो. इतकं म्हणजे 8-9 धुवू शकतो. चादरीन हे एवढी जागा आहे, मोठी लट जागा आहे. बाबांना लय मोठ्याला तारं बांधलेली. तर कपडे वाळू घालायला वांदेच नाही त्याला, लय मोठी जागा असल्यामुळं मग ते बाबांना लगे लोखंडाचे तारं बांधलेले ते कपडे वाळू घालायला. तर लय लवकर सुकते. आता इकडे लेकरं खेळायला लागले तर आवाज यायला लागला.
लेकरायला काय काय बारीक बारीक लेकरायला इकडे सुट्ट्या लागल्या तर काही नाही लागलं, असं झालं. तर तुमच्या ताईला आज लय कपडे धुतलेत नाही चालूच, म्हणजे लय लगे. आता अजून मला पलंग बराबर करायचा आहे. आता स्वयंपाक झालाय आणि आता म्हणलं आपण आवरून घ्यावं, तेवढं काम झालं म्हणजे मग झाले घरातले काम. सकाळचीच घाई राहती, लय घाई राहती सकाळची. वाटते कधी आहे तिथं कबूतर बसले पा उडाले, तुम्हाला काय कॅमेऱ्यात दिसलं नसतं मी बसेल तर. खडूळ येते, काही येते इथं सकाळीच, म्हणजे कधी खडूळ कधी कबूतर. आपल्या फौजी नाही सगळं पॅक करेले, नाही तर लय आपल्या कपड्यावर बसायचे ते. इथं खुल्ली जागा होती तर मग त्यानं सगळं इथं हे रचून घेतलं. आपल्या भैयाचा जेव्हा हात मोडला तवा आलता ते, तर मग सगळं त्याला लय उलायचं, सगळं पॅक करून घेतलंय त्यानं. तर आता काही इकडं जास्त कबूतर येत नाही. आणि आपला भैया म्हणतोय मम्मी मला हे घेऊन दे म्हणून, ते पक्षी पाहिलेत त्यानं लय भारी. तर म्हणतोय मम्मी मला पक्षी घेऊन देत, कोणचे पक्षी आहेत भैया ते असे छोटे छोटे आहेत. तर माझ्या भैयाला मला मी देणारच आहे त्याला घेऊन. तर काशे छोटे छोटे आहेत लगे पिंजऱ्यात सगळं आहे. तर मग मी आता काय करणार आहे, माझ्या भैयाला घेऊन देणार, नक्की देईन भैया तुला घेऊन. तर मग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवीन आणल्यावर. आता भैया काय माहिती कधी जातोय घ्यायला, पण दाजीचं चाललंय गावाकडे जायचं असलं तर मग त्याला खाऊ पिऊ कोण घालन असं तसं. तर ते पक्षी घ्यायचे तर मला मी नक्की माझ्या भैयाला, भैया मी कधी गिफ्ट देईन तुला माहिती आहे का, माझ्या लग्नाच्या तारखेला मी तुला देईन असं करणार आहे. आणि नक्की मला भैयाला घेऊनच द्यायचे. माझ्या भैया मला कधीच सचवत नाही मम्मी मला हे घेऊन दे का ते दे, कधीच नाही भैया म्हणत मम्मी देच मला. माझे दोन्ही लेकरं तसेचे, मला कधीच काही मागत नाहीत का मला आत्ताच लागतंय मम्मी का दे का काही. म्हणून मी म्हणलं भैया मी तुला घेऊन देईन, तर मी आणणारच आहे. तर माझ्या भैयाला लय आवडते, तर मग मी त्याला घेऊन देणार आहे. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या